तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊजा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव बनवून ओंकार ग्राफिक डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं भाऊ बऱ्याच दिवसानंतर स्वागत करतो. ओके भाऊ, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले भाऊ. आज आपण केले भाऊ कडकमध्ये एकदम कडक आणि डिझाईन असे आपण केले भाऊ. 1 ऑगस्ट तुम्हाला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भाऊन काय केले आपण कडक जयंतीनिमित्त आपण बॅनर डिझाईन केलेले आहे. पूर्ण PST फाईल व PLP फाईल भेटणार म्हणून व्हिडिओला भाऊ 3 स्टेपमध्ये पासवर्ड नेहमीप्रमाणे असणारे भाऊ व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला PST व PLP फाईल भेटून जाईल. चला सुरू करूया. जास्त वेळ न लावता भाऊ लक्षात घ्या. इमेज साईजवरती जायचं. साईजवरती गेल्याच्या नंतर इथे बघू शकता विड्थ असणारे 12 आणि हाईट आपण ठेवलेले 15 इंचेसमध्ये ठेवतो. लक्षात घ्या. आता आपण भाऊ गणपती निमित्त पण तुम्हाला मी डिझाईन देणार आहे. पाठपूजनची वगैरे जे काय असणार आहेत आगमन सोहळ्यानिमित्त भाऊ बॅनर डिझाईन येऊन जातील. 30 दिवस 30-40 चॅलेंज आपण करणार आहे भाऊ. लक्षात घ्या. 30 डिझाईन तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे 30 दिवसामध्ये. लक्षात घ्या. ओके, 1 ऑगस्ट पासून. तर भाऊनीचे काय असणार आहे जी साईज बघू शकता. साईज सांगितली तुम्हाला. ओके, बॅकग्राऊंडला असणारे भाऊ पिंक कलर तुम्हाला इथे दिसतोय. एकदम कडक आणि क्रिएटिव्ह डिझाईनसाठी भाऊ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बरेच जण भाऊ भरपूर दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते भाऊ, वेळ न भेटत. लक्षात घ्या. पण आपण इंस्टाग्रामला वगैरे अपलोड करत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतं आता आपण इथे बघू शकता. एक बॅकग्राऊंडला काय केलं एक आपल्या जो टेक्स्चर आहे भाऊ हा टेक्स्चरनं आपण एकदम म्हणजे पिंटरेस्टला वगैरे जर तुम्ही सर्च केलं ना तर बरेच सारे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे भेटून जातील. ओके, त्यापैकीच भाऊ हा एक बॅकग्राऊंड आपण यामध्ये ॲड केला आहे, ज्याची ओव्हरलॅपमध्ये आपण डिझाईन करून ठेवलेली आहे. ओके, पुढे जातो. पुढे घ्यायच्यानंतर इथे तुम्हाला दिसते जसं आपण खाली हे झालेला आपला मेन पॉईंट जो बॅनरचा असणार आहे, ज्याच्यावरती आपल्याला सर्व जो कंटेंट आहे तो ॲड करायचा आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त. ओके, ह्याचा जो वापर करून तुम्ही म्हणून बर्थडे बॅनर डिझाईन करू शकता. कोणत्याही प्रकारचे बॅनर डिझाईन करू शकता PST फाईल घेऊन व PLP फाईल घेऊन. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे गेल्याच्यानंतर काय करायचं ही आता ही तुम्हाला येलोवरची लाईन दिसते म्हणून तिला मी काय करतो बंद करतो. ओके, तिचं जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला ओपन करून दाखवणार आहे. आता इथे बघू शकता मी काय केलं आहे, हा जो खाली येल्लो कलर आहे हा इथे तुम्हाला दिसतोय. मी एक सर्कल घेतलेला आहे. ओके, आपण पिक्सल लॅबला पण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा एक स्पॉट मारून त्याला मी क्लिपिंग मास्क केला आहे, तो पण हाईड करून ठेवतो जेणेकरून त्याचं जेव्हा काम असेल तेव्हा मी तुम्हाला त्याचं ओपन करून दाखवून देईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता लायब्ररी तुम्हाला इथे दिसत असेल भाऊ. ओके, लोकशाहीर जे काही होते तुम्हाला माहिती असेल. ओके, त्यांच्या म्हणजे आपण विचार करून जरा असं बॅकग्राऊंडला असं जी शायरी वगैरे जे असतात बुक वगैरे बुकच्या वगैरे जे काही पूर्ण लायब्ररी वगैरे जर असते ना म्हणून त्या प्रकारचंच आपण थोडं बॅकग्राऊंडला म्हणजे फील दिलेलं आहे, जेणेकरून एक थोडंसं इमोशन म्हणजे एकदम म्हणजे क्रिएटिव्ह बॅनर दिसण्यासाठी. ओके, त्यानंतर आपण काय करतो आता पुढे हे झालेलं आपलं बॅकग्राऊंड. आपण पहिलं बॅकग्राऊंडवरती ना एकदम म्हणजे कडक लक्ष देतो. शेवटपर्यंत भाऊन मी काही ना काही चेंज करत असतो बॅकग्राऊंडमध्ये स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. मेन मुद्दा भाऊन इमेज. ओके, ते इमेज आता इथे बघू शकता आपण काय करणार आहे इमेज वगैरे जे आहेत ना ते आपण इथे ॲड करून घेणार आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे. हे तुम्हाला गुगलला वगैरे कुठे पण भेटून जातील. जर तुम्ही शोधले तर तुम्हाला एकदम कडकमध्ये क्वालिटी आता AI जनरेटेड पण आलेले आहेत फोटो, ते पण तुम्ही वापरू शकता. ओके, हा एक फोटो झाला आहे, याला मी थोडंसं इरेज करून घेतलं आहे तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर एक दुसरा फोटो आहे मेन आहे तो इथे चेअरमध्ये बसलेले आहे तुम्हाला दिसत असेल कडकमध्ये. हा पण AI जनरेटेडच फोटो आहे, त्याला थोडंसं इफेक्ट वगैरे मारून त्याला एकदम म्हणजे क्रिएटिव्ह केलेलं आहे. आपण इथे बघू शकतो एकदम कधी सिनेमॅटिक असा लुक असतो भाऊ तुम्हाला माहीत असेल. ओके, जसं बर्थडे बॅनर डिझाईनसाठी त्या प्रकारचंच बनवायचं आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. हे आपण यामध्ये ॲड केलं आहे, ॲडजस्टमेंट बघून घ्या. ॲडजस्टमेंटच्या नंतर आता आपण काय करणार आहे इथे आपल्याजवळ ना जे तुम्हाला एक म्हणजे वाद्य आहे इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, हे इथे बघू शकता लोकशाहीर म्हणून हे जे एक हे आहे काय त्याला म्हणू शकतो आपण, अच्छा ते तबल्यासारखं एक वाद्य तुम्हाला दिसत असेल ते आपण यामध्ये ॲड केलं आहे, त्याला शॅडो वगैरे दिले. हे दिसते तुम्हाला भाऊन. ओके, पहिला पासवर्ड भाऊन 25 त्याच्यानंतर आता पुढे गेल्याच्या नंतर काय दिसतं तुम्हाला भाऊन इथे दिसत असेल स्क्रीनवरती एकदम कडकमध्ये दाखवून देतो. हे काय OBS स्टुडिओ ओपन होते. ओके, ज्याच्यामध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. हे झालेलं आपलं मॅटेरियल ॲड करून आता आपल्याला फक्त टायपिंग करायचं भाऊन. ओके, तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मेन बॅकग्राऊंड असतो. तुम्ही जर फोटोशॉपला केलं तर तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन करणार, पिक्सल लॅबला केलं तरी पण क्रिएटिव्ह डिझाईन करणार, फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ओके, एवढंच, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे इथे लेन्स वगैरे आपण यामध्ये इथे बघू ॲड केले जे तुम्हाला इथे दिसते. हे लेन्स वगैरे मी कधी ॲड करतो ना भाऊ जेव्हा पूर्ण डिझाईन बनून रेडी होतं त्यानंतर. ओके, इथे बघू शकता हे शेप आहे. ओके, तुम्ही आता म्हणाल हे जे वरती शेप घेतला आहे भाऊ तो कसा घेतला, तिथे बघू शकता राईट क्लिक करायचं आणि इथे बरेच सारे शेप आहेत, त्यापैकीच हा एक शेप आहे तो तुमच्यासमोर मी आता बघू शकता घेऊन दाखवलेला आहे. प्लेन कलर पिंक कलर आहे जो तुम्हाला इथे दिसतोय. ओके, लेअरवरती क्लिक करतो मी लेअरवरती आणि माऊसवरती आणि मी काय बोलतोय ना त्यावरती लक्ष द्या, पण तुम्ही बघत असाल तर तुम्हाला समजेल. ओके, त्याच्यानंतर इथे बॅकग्राऊंडला बघू शकता लोकशाहीर म्हणून आपण एक असं म्हणजे एक हे टाकलेलं आहे
काय त्याला बोलू शकतो, वॉटरमार्क सारखं जसं तुम्ही ॲड करतात बरेच जण डिझाईन तुम्हाला माहिती असेल वॉटरमार्क सारखे आपला लोगो ॲड करतात, त्या प्रकारचंच आपण इथे लोक शाहीर इथे बघू शकता दिसतं असं तुम्हाला लोक आणि शाहीर खाली यामध्ये ओव्हरलॅप पण केले आहे. ओके, त्यानंतर हे जे क्लिप्स आहेत ना ते मी ओपन करतो, कुठे गेले इथे बघू शकता जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, हे बघा मी आता इथे काय केले, सर्व हे आपले जे शेप आपण यामध्ये ॲड केलेत ना ते आपण इथे ॲड केले, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, त्यानंतर इथे पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर हा एक लेन्स, ही एक लेन्स आहे जी आपण बरेच डिझाईन. आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. टेक्स्टला मी ओपन करतो जेणेकरून तुम्हाला समजेल काय म्हणजे मी टेक्स्ट घेतलेले आहेत व कोणते घेतलेले आहेत त्याचे नाव पण सांगतो तुम्हाला. ओके, तर इथं बघू शकता लोकशाहीर हा जो फॉन्ट आहे ना भाऊ इन्फिनिटीचा फॉन्ट आहे, तुम्ही कोणताही फॉन्ट घेऊ शकता. इन्फिनिटी 47 नंबरचा एकदम स्टायलिश फॉन्ट आहे, लक्षात घ्या. ओके, स्टायलिश म्हणजे एकदम म्हणजे त्याची आउटलाईन वगैरे जी शार्पनेस आहे ना ती पाहून एकदम कडक आहे. इथं दिसतं तुम्हाला मी काहीच नो इफेक्ट जास्त ठेवलेले आहेत, एकदम प्लेन डिझाईन जेवढी ठेवाल ना भाऊ तेवढं तुम्हाला म्हणजे आउटपुट चांगला दिसतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे आपण वरती डेट वगैरे बघू शकता, म्हणजे एकदम कडक आणि 3D लुक आपण यामध्ये 3D नाही बोलू शकत, एक थोडा एक युनिक लुक आपण यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. दिसेल तुम्हाला 1 ऑगस्ट तुम्हाला भाऊ आता कडकच्या कडक डिझाईन मी प्रोव्हाइड करून देणार आहे भाऊ. गणपती निमित्त आपले सर्व डिझाईन आता ह्याच्या पुढे येत राहणार आहेत, लक्षात घ्या. ओके, आगमन सोहळ्याचे असेल, पाठपूजनाचे असेल, सर्व डिझाईन येत राहतील, फक्त तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे बघू शकता विनम्र अभिवादन हा फॉन्ट तुम्हाला माहिती असेल नॉर्मल फॉन्ट. या फॉन्टच्या मी खाली ना ती एक लाईन आहे कुठे गेली, इथे रेक्टँगल खाली गेले खूप, ही लाईन मी यामध्ये ॲड केली तुम्हाला दिसत असेल बघू शकता. हे झालेलं आहे आपलं बॅनर. ओके, तुम्ही बड्डे बॅनर पण डिझाईन करू शकता, फक्त काय करायचे अण्णाभाऊ साठेंचं जे काय फोटो वगैरे आहेत ना ते हाईड करून घ्या, मग तुम्हाला समजेल. ओके, दुसरा पासवर्ड असणार भाऊ ना 2626. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर हे तर सर्व ॲड करून झालेलं आहे, तुम्हाला काय ॲडजस्टमेंटचे करायचं नाही, तुम्हाला फक्त फोटो पाहिजे, बॅकग्राऊंड वगैरे मी सर्व सेट करून दिलेलं आहे. यावरती पण आपण एक लेन्स यामध्ये ॲड केली जी तुम्हाला दिसत असेल. भाऊ व्हिडिओ बनवायला काय नाही भाऊ, लक्षात घ्या ऑर्डर येतात ना त्याच्या पण ते म्हणजे ऑर्डरमध्ये तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत, लक्षात घ्या. असं माझं झालेलं आहे, ऑर्डर पण येतात, ऑर्डर कंप्लीट करायचे असतात प्लस व्हिडिओ पण, व्हिडिओला वेळ भेटत नाही असं झालं आहे. ओके, त्यानंतर पुढे खाली शुभेच्छुक जर असतील ना भाऊ तर तुम्ही शुभेच्छुकांचा फोटो यामध्ये ॲड करू शकता. मी इथं बघू शकता शुभेच्छुक आपले श्री शनिशंकर शेळके तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यांचा फोटो मी ॲड करतो, तुम्ही तुमचं कोणाचंही करू शकता स्वतःचं वगैरे, असं काय नाही की मी त्यांचं केलं आहे. आणि आपल्या इथे वॉटरमार्क तुम्हाला इथे दिसतोय. ओके, एकदम कडकमध्ये हा जो वॉटरमार्क आहे ना तो पण आपण यामध्ये ॲड केलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. प्लस इथं वरती लोकशाहीर आणि आपण तारीख लिहिली आहे, तुम्ही इथे दिसत असेल. ह्याला काय करायचं आहे तसं करायचं, आणि तुम्ही व्हायब्रन्सचा ऑप्शन दिला आहे. व्हायब्रेशनने काय होणार भावना थोडी जी डिझाईन आहे ना, आणि आता इथं बघू हा कसा प्लेन वाटतं येल्लो कलर. ओके, तर आपण याला काय केलं याच्यावरती ना एक व्हाईट कलरचा स्पॉट मारला आहे, तुम्हाला दिसत असेल. बघू आता डिझाईन एकदम कडकमध्ये कशा लुकमध्ये दिसते, एकदम प्रोफेशनल, एकदम सिम्पल डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये जास्त काही टेक्स्ट वगैरे आहेत, लक्षात घ्या. फक्त काही जे मेन पाहिजे तेच आपण यामध्ये ॲड केले जे तुम्हाला इथं दिसते. ओके, चला भेटू पाहून पहिल्या व्हिडिओ पाहून. तिसरा पासवर्ड आहे पाहून 4040. ओके, अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भावनो. वेळ भेटत नाही पण तरी पण मी घेऊन येईन भावनो तुमच्यासाठी आकर्षक डिझाईन आपल्या PST फाईल व PNB फाईलच्या माध्यमातून. ओके, चला भेटू पाहून पहिल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भावनो लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, कारण की आपले सर्व व्ह्यूज जे आहे ते डाऊन झालेले आहेत, ते परत आपल्याला वरती पाहून घेऊन जायचे आहेत, लक्षात घ्या. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ येऊन जाईल गणपती बाप्पा आगमन सोहळ्यानिमित्त. ओके, धन्यवाद.